श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान संन्यास योग. श्री गणेशाय नमः. आज श्रवण इंद्रियाला सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा त्याला पाहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे. अगोदरच ही कथा विवेकाची आहे. त्यात तिचे प्रतिपादन जगात अत्यंत प्रतापशाली असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे. ज्याप्रमाणे पंचम स्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुची यांच्या गोड मिलापाचा योग यावा, त्याप्रमाणे या कथेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे. दैवाचा जोर पहा. ही अमृताची गंगाच लाभली म्हणावयाची किंवा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आली आहेत. आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे. हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे कर व कृष्ण आणि अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते ती हकीकतच सांग, असे श्रोते म्हणाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला, कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत. पिता वसुदेव याला जे सांगितलेच नाही, आई देवकी हिला जे सांगितलेच नाही, आपला भाऊ बळीभद्र याला जे सांगितलेच नाही, ते रहस्य अर्जुनाजवळ श्रीकृष्ण बोलत आहेत. श्रीकृष्ण देवाच्या जवळ असणारी एवढी देवी लक्ष्मी, पण ह्या कृष्णाच्या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही. कृष्णाच्या प्रेमाचे सर्व फळ अर्जुनालाच लाभत आहे. सनकादिकांच्या परमात्म सुखाबद्दलच्या आशा खरोखर खूपच बळावल्या होत्या, पण त्या इतक्या प्रमाणात यशाला आल्या नाहीत. या जगदीश्वराचे प्रेम येथे या अर्जुनावर अगदी निरुपम दिसत आहे. या पार्थाने कसे उत्कृष्ट पुण्य केले आहे बरे. या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण वास्तविक निराकार असून साकार झाला. त्या अर्जुनाची देवाशी एकरूपता मला चांगलीच पटते. नाहीतर हा योग्यांना सापडत नाही, वेदांच्या अर्थाला सापडत नाही, ध्यानाची ही नजर जेथपर्यंत पोहोचत नाही, अशी जी आत्मस्थिती तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण मूळचाच अचल आहे. पण आज या अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे. हा त्रैलोक्य रूप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे, पण या अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोक्यात आणला आहे. मग देव म्हणाला, अरे अर्जुना, हाच निष्काम कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार काळापूर्वीची आहे. मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनुला उत्तम प्रकारे सांगितली. वैवस्वत मनुने याचे स्वतः आचरण केले आणि मग आपला मुलगा इक्ष्वाकू याला त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आली आहे. मग आणखीही या निष्काम कर्मयोगाला जाणणारे राजर्षी पुढे होऊन गेले, पण तेव्हापासून आता हल्ली हा निष्काम कर्मयोग कोणालाही ठाऊक नाही. कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वासनेवर पडला व त्यांचा सगळा जीव देहावरच आहे, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. आत्मबोधाची आस्था ज्या बुद्धीने बाळगावयाची ती आडमार्गाला लागल्यामुळे लोकांना विषय सुखच हे आत्यंतिक सुख वाटू लागले व देह इत्यादी प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय झाला. नाहीतर नग्न लोकांच्या गावी उंची वस्त्रे काय करावयाची, जन्मांधाला सूर्य काय हे सांगायचे कसे, किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार, किंवा कोल्ह्याच्या मनात चांदण्याबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात किंवा निरुपयोगी होतात, ते कावळे चंद्राला कसे ओळखणार. त्याप्रमाणे वैराग्यरूपी नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना माझी म्हणजे ईश्वराची कशी बरे प्राप्ती होणार. हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे. त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला. तोच हा योग अर्जुना आम्ही तुला आज खरोखर सांगितला, याविषयी संशय ठेवू नकोस. हा योग म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे, पण तुझ्यापासून ती कशी चोरून ठेवू, कारण तू माझा अगदी लाडका पडलास.
अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा व सख्याची जीवनकला आहेस. अर्जुना, तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे. यावेळी तुझी फसवणूक कशी करावी? जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहोत, तरी क्षणभर ते बाजूला ठेवून या गडबडीचाही विचार मनात न आणता पहिल्याने तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृपानिधी श्रीहरी, हे पहा, आई आपल्या मुलावर ममता करते, यात नवल ते काय? संसार तापाने थकलेल्यांची तू सावली आहेस. अनाथ जीवांची आई आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्मास घातले आहे. देवा, आईने एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावाच लागतो. या तुझ्या गोष्टी तुझ्या समोर काय बोलाव्या? आता मी जे काही विचारीन त्याकडे चांगले चित्त दे. त्याचप्रमाणे देवा, माझ्या या एका बोलाचा मुळी राग धरू नकोस. अनंता, पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. पहा, तो विवस्वत म्हणजे कोण हे वाडवडिलांना सुद्धा ठाऊक नाही, तर पहा, तू त्याला उपदेश केलास हे कसे बरे शक्य आहे? तो तर फार पूर्वीच्या काळचा असे ऐकतो आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळचा. म्हणून देवा, हे तुझे बोलणे विसंगत आहे. तसेच देवा, तुझे चरित्र मला कसे काय समजणार? तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे? तेव्हा तूच त्या सूर्याला उपदेश कसा केलास हीच सगळी हकीकत मला पटेल अशी सांग. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो अशी जरी तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे, तरी तुला हे माहीत नाही की तुमचे व आमचे आजपर्यंत कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत. पण तुला आपल्या जन्मांची आठवण नाही. ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन मी अवतरलो ते सगळे अर्जुना मला नीट आठवते. म्हणून मागचे सगळे मला आठवते. मी जन्मरहित आहे, पण मायेच्या योगाने जन्म घेतो. माझा अविनाशपणा तर नाहीसा होत नाही, पण अवतार घेणे व संपविणे ही जी एक क्रिया माझ्या संबंधाने दिसते, ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते. माझी स्वतंत्रता तर बिघडतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते, ते अज्ञान बुद्धी असली तरच दिसते. एरवी दिसत नाही. किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात, पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात. एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे का? तसा अर्जुना, मी निराकारच आहे. पण जेव्हा मायेचा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेशाने नटतो. कारण की जेवढे धर्म म्हणून आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम स्वभावतः अगदी मुळापासून चालत आलेला आहे. म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो, त्या वेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो व आपले अव्यक्तपणही मनात आणीत नाही. त्यावेळी स्वजनांच्या किंवा भक्तांच्या कैवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अधर्माची हद्द तोडून टाकतो. दोषांच्या उत्कर्षासंबंधी लिहून ठेवलेले फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारतो. दैत्यांच्या कुळांचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती ह्यांची सांगड घालतो. मी विवेक दीपाला आलेली अविचाराची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर अस्त नाही अशा दिवाळीचा दिवस उगवतो. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात. ज्या वेळेला अर्जुना माझी मूर्ती प्रकट होते, त्या वेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातःकाल होतो. अशा ह्या कामाकरिता मी प्रत्येक युगात अवतार घेतो. परंतु हेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विचारी विवेकी होय. मी माझे अजत्व कायम ठेवून जन्मतो. अक्रिय असूनही कर्मे करतो. हे माझे अलिप्तत्व जो जाणतो तोच श्रेष्ठ प्रतीचा मुक्त होय. तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने अहंकार वृत्तीने वागत नाही. देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो. एरवी आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल जे शोक करीत नाहीत, ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात, जे केव्हाही
क्रोधाच्या वाटेने जात नाहीत, माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न असतात, माझ्याच सेवेकरिता ज्यांचे जिणे असते, आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयांवरील प्रीती नष्ट झालेली असते, जे तपाच्या तेजाचे पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात, जे तीर्थांना पवित्रता देणारे, फार काय जे मूर्तिमंत तीर्थच असतात, ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात, ते मीच होऊन राहतात, कारण त्यांच्यात व माझ्यात पडदाच उरत नाही. सांग बरे, गंज व काळिमा हे पितळेचे दोन दोष जर पूर्णपणे नाहीसे झाले, तर मग सोने प्राप्त करून घेण्याची काय निराळी जरुरी आहे का? त्याप्रमाणे यमनियमांनी कढवून जे निघाले, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले, ते तद्रूप झाले, यात संशय कसला? दुसरे असे पहा, जे जशी माझी भक्ती करतात, त्यांच्यावर मी उलट तसेच त्याच प्रमाणात प्रेम करतो. जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे मी जो एक, त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणून जेथे वास्तविक अभेद आहे, तेथे ते भेद पाहतात. जो नामरहित आहे, त्याला ते नावे देतात. वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही, त्याला देव किंवा देवी म्हणतात. भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी व नेहमी वास्तविक सारखा आहे, त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असे भेद करतात. मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची योग्य उपचारांनी विधीपूर्वक उपासना करतात. मग जे जे त्यांच्या मनात असते, ते ते सगळे त्यांना प्राप्त होते. पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे, हे तू निश्चयाने समज. कर्मा वाचून फळ देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही. या मनुष्य लोकामध्ये फक्त कर्मच फळ देणारे आहे. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्या वाचून तेथे दुसरे उत्पन्न होत नाही, किंवा आरशात जे पहावे तेच त्यात दिसते, किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो, त्याप्रमाणे या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. येथे ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून फळाची प्राप्ती होते. आता याचप्रमाणे तू असे लक्षात घे की हे ब्राह्मण आदी जे 4 वर्ण आहेत, ते मी गुण व कर्म ह्यांच्या विभागांच्या अनुरोधाने उत्पन्न केले आहेत. कारण असे निरनिराळे स्वधर्म व गुण ह्यांच्या धोरणाने त्या 4ही वर्णांच्या कर्मांची मी योजना केली आहे. अर्जुना, हे सर्व लोक वस्तुतः एकच खरे, परंतु 4 वर्णात त्यांची विभागणी झाली. ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झाली आहे, परंतु ही मी केलेली नाही. अर्जुना, हे ज्याने तत्वतः ओळखले, तो कर्मबंधनापासून मुक्त झाला. अर्जुना, पूर्वी जे मुमुक्षु होऊन गेले, त्यांनी मला असाच आहे हे जाणून सर्व कर्मांचे आचरण केले. परंतु भाजलेले बी जरी पेरले तरी उगवत नाही, त्याप्रमाणे ती कर्मे खरी, परंतु त्यांना कर्मबंधनातून सोडविण्याला तीच कारण झाली. या बाबतीत आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. हा कर्माचा विचार जाणत्या पुरुषाला देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही. कर्म कशाला म्हणावे अथवा अकर्माचे लक्षण काय, याचा विचार करता करता चिकित्सकही घोटाळ्यात पडतात. ज्याप्रमाणे खोटे नाणे हुबेहूब खऱ्यासारखेच दिसत असल्यामुळे परीक्षकांच्याही नजरेला संशयात घालते, त्याप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य अंगी असलेले पुरुष देखील आम्ही निष्कर्म स्थितीस पोहोचलो आहोत या भ्रमामुळे कर्माच्या पाशात सापडतात. या बाबतीत चांगले चांगले दूरदर्शी देखील मूढ बनतात. तेथे बिचाऱ्या मूर्खांची कथा काय. म्हणून आता तीच गोष्ट कर्म अकर्म विवेक तुला सांगतो, ती ऐक. ज्याच्या योगाने स्वभावतः आपोआप हे विश्व आकाराला येते, त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्याने करून घेतले पाहिजे. मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदात सांगितले आहे, त्याची देखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे.
त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचेही स्वरूप ओळखणे जरुरी आहे. या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहजच कर्म करीत असला तरी त्यात गुंतत नाही, कर्माने बद्ध होत नाही. एरवी हे सर्व जग कर्माच्या अधीन आहे असा याचा विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना, ते असू दे. आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण ऐक. सर्व कर्माचे आचरण करीत असताही आपण खरोखर कर्म करीत नाही हे जो जाणतो व कर्माबरोबर कर्म करीत असता ज्याच्या फळाची आशा तो धरीत नाही आणि कर्तव्य करण्याला जगात आपल्याखेरीज दुसरेपणाने काहीच नाही, अशा निष्कर्मतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो, जो सर्व कर्म समुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो, तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे असे जाणावे. ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो तो जरी आपण पाण्यात आहोत असे पाहत असतो तरी त्याला निसंशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहोत, पाण्यात नाही. अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते, पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. त्याप्रमाणे तो सर्व कर्मांचे आचरण करीत असतो, पण ते कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे असे मानून मग आपण कर्मरहित आहोत हे तो जाणतो. सूर्य उदय व अस्त पावतो या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही. त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले निष्कर्मे जाणतो. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते, पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही, त्याप्रमाणे तो दिसण्यात सामान्य माणसासारखा दिसतो, पण त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व म्हणजे मनुष्याचे सामान्य गुण नसतात. त्याने विश्व पाहिले नसताही ते पाहिल्याप्रमाणेच आहे. काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व भोग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणे आहेत. एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. फार कशाला तो स्वतः विश्वरूपच झालेला असतो असे समज. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर तिरस्कार नसतो, पण ज्याच्या चित्तात फळाची इच्छा चुकून केव्हाही प्रवेश करीत नाही आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभिलेले मी पुरे करीन या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळत नाही, ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज. तो शरीराविषयी उदास असतो, फळाच्या उपभोगाविषयी निरीच्छ असतो व नेहमी आनंदरूप होऊन राहिलेला असतो. अर्जुना, तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवत असता आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधी म्हणतच नाही. अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बळी देऊन नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो. म्हणून वेळेनुसार जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो. त्याला आपले व परके हे दोन्हीही नसतात. तो दृष्टीने जे पाहतो ते आपणच होऊन जातो आणि तो जे ऐकतो तेच तो झालेला असतो. पायाने जे चालतो, तोंडाने जे काही बोलतो, याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात तेवढे सर्व तोच अंगाने झालेला असतो. हे विश्वच ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही, आता त्याला कर्म ते कसले व ते त्याला बाधा काय करणार. हा मत्सर ज्या द्वैतापासून उत्पन्न होतो, ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नसते, तो निर्मत्सर आहे हे काय शब्दांनी बोलून दाखविले पाहिजे का. म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे. कर्म करीत असताही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे यात संशय नाही. तो देहधारी तर असतो, पण निर्गुण चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते. असे असून देखील कौतुकाने त्याने जरी यज्ञाधिक कर्मे केली तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात. आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात, त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानाचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात. त्याच्या ठिकाणी दुजा भाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी ती लय पावतात. कारण हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा मी किंवा या यज्ञामध्ये अमुक भोगता
असा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भेद नाही. जे जे इष्टयज्ञ तो करतो त्यातील होमद्रव्ये, मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिरबुद्धी असलेला पुरुष ती ब्रह्मच आहेत अशा बुद्धीने पाहतो. म्हणून कर्म ब्रह्मच आहे असे साम्य ज्याच्या प्रचितीला आले त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते निष्कर्मच होते. आता ज्यांचे अविवेकाचे बालपण गेलेले आहे, म्हणजे विवेकरूप तारुण्य ज्यांना प्राप्त झालेले आहे, त्यांनी विरक्तीशी लग्न लाविले आहे आणि मग ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे, जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे, ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात. अर्जुना, त्यात आत्मसुखाची इच्छा असते. देहाचे पालन प्रारब्धवशात होत असते असा ज्याचा पूर्ण निश्चय झालेला असतो तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही. तो या दैवयज्ञरूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज. दुसरा प्रकार आता तुला सांगतो तो ऐक. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्रे आहेत ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. धारणा ध्यान समाधी रूप संयम हेच कोणी अग्निहोत्र, त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्याबरोबर संयमरूपी कुंडाची रचना करतात व मग त्या कुंडात इंद्रियरूप अग्नी प्रकट होतो. त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाळा निघते तेव्हा कामक्रोधादी विकारांची लाकडे पेटू लागतात. त्यावेळी आहवनीयादिक अग्नी असलेल्या इंद्रियरूपी 5 कुंडातून आशारूप धूर निघून जातो. मग वेदात सांगितलेल्या विधिवाक्याच्या कुशलतेने इंद्रियरूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात. अर्जुना, वर सांगितल्याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषांचे क्षालन करतात, दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात. तो मंथा शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरु उपदेशरूपी जोराने घुसळतात. याप्रमाणे समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो. तो हाच की ज्ञानाग्नी प्रकट होतो. पहिल्याने रिद्धिसिद्धींचा मोह हाच कोणी धूर तो निघून जातो. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते. यमदमांनी आयते वाळवून हलके झालेले मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवण घालतात. त्याच्या साहाय्याने ज्वाळा प्रदीप्त होतात. मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूप समिधा ममतारूपी तुपासह जाळतात. तेथे दीक्षित म्हणजे यज्ञकर्ता पुरुष मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्मांच्या आहुती देतो. नंतर प्राणक्रियेच्या सुरुवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली म्हणजे ऐक्यबोध होऊन अवभृत स्नान त्याला सहजच होते. संयमाग्नीत इंद्रियाधिक होमद्रव्यांचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तोच पुरोडाश मग ते सेवन करतात. अशा या यज्ञांनी आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक मुक्त होऊन गेलेले आहेत. या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न आहेत तरी त्या सर्वांची फळप्राप्ती एकच आहे. त्यांपैकी काहींना द्रव्ययज्ञ अशी संज्ञा आहे. काही यज्ञ तपरूप सामर्थ्याने उत्पन्न होतात. कित्येक योगयज्ञ म्हणून सांगितले आहेत. कित्येकात शब्दांनी शब्दांचे हवन करतात. वेदाच्या शब्दांचा उच्चार करतात. त्यास वाग्यज्ञ म्हणतात. ज्या ज्ञानाने ज्ञेय जाणावयाची वस्तू म्हणजेच ब्रह्म जाणता येते तो ज्ञानयज्ञ होय. अर्जुना, हे सर्व यज्ञ कठीण आहेत कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रिय जिंकली त्यासच ते करण्याची योग्यता येऊन त्याचे आचरण घडते. ते त्या कामी चांगले प्रवीण असतात व योग समृद्धीने संपन्न असतात. म्हणून ते आपले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हवन करतात. मग कोणी अभ्यासाने अपान रूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात. कित्येक अपान वायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात. दुसरे कित्येक प्राण व अपान या दोहोंचा निरोध करतात. त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात. कित्येक
वज्रासनाच्या मूळ बंधाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणाचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात. याप्रमाणे हे सगळे यज्ञकर्ते मोक्षाची इच्छा करणारे असतात. त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे स्वरूप सहजच बाकी शिल्लक राहते, जेथे ज्या स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी अग्नी व यज्ञकर्ता हा भेद उरतच नाही, जेथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुऱ्या होतात व यज्ञक्रिया संपते, व जेथून क्रिया मात्र मागे परतून नाहीशा होतात, जेथे विचाराचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैत दोषाच्या संपर्काने लिप्त होत नाही, असे जे अनादि सिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते, ते ज्ञानरूपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे सेवन करतात. याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीस प्राप्त होतात, म्हणून ते सहजच ब्रह्मत्व पावतात. जन्माला येऊन ज्यांना संयमरूप अग्नीची सेवा घडत नाही, योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही, त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालीत नाही. ज्यांचे ऐहिक नीट नाही, त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस? म्हणून अर्जुना, ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू? असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले, ते वेदाने चांगल्या विस्ताराने सांगितले आहेत. परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करावयाचे आहे? असे समज की हे मागे सांगितलेले यज्ञाधिक सर्व कर्मांपासूनच उत्पन्न होतात. एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची बाधा होणार नाही. अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे, ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे व ज्यापासून अपूर्व असे स्वर्ग सुखाचे फळ प्राप्त होते, ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत. पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही, तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाही. परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरिता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्याला कधीही विसंबत नाहीत, जे चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत ज्ञानाची खाण आहे, आत्मसुखार्थ जे भुकेले आहेत, त्यांच्या साधनाची जे तृप्ती आहे, ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी जाते, ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो, मनाचे मन पण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्ये ज्ञेय जाणावयाची वस्तू म्हणजे ब्रह्म प्रत्यक्ष सापडते, ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते. अर्जुना, ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल, तर या संतास सर्वस्वे करून तू भजावेस. कारण ते ज्ञानाचे घर आहेत, त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. अर्जुना, तू सेवा करून तो स्वाधीन करून घे. एवढ्याकरिता शरीराने, मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावेस आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा करावीस. मग आपले जे इच्छित असेल ते त्यांना विचारले असता ते सांगतात. त्या त्यांच्या उपदेशाने अंतःकरण ज्ञानसंपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे वळणार नाही. त्यांच्या उपदेशरूप उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते. त्यावेळी आपल्या सहित ही सर्व भूते माझ्या स्वरूपात तू निरंतर पाहशील. पार्था, ज्यावेळी श्री गुरुची कृपा होईल, त्यावेळी असा ज्ञान प्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल. तू पापाचे आगर, भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा म्हणजे मनाच्या घोटाळ्याचा डोंगर जरी असलास, तरी ज्ञानशक्तीच्या पुढे हे सगळे किरकोळ आहेत. असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे. निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो जगताचा पसारा, तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही. विश्वाचा निराश करणे याचीही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही, त्या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहेत? पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे. वास्तविक पाहता यांच्यासारखे समर्थ जगात दुसरे काही नाही. तिन्ही लोकांची राख आकाशात उडून देणारी जी प्रळय काळाची वावटळ,
तिच्या पुढे ढग काय टिकणार आहेत? अथवा वाऱ्याच्या क्षोभाने जो प्रळय काळचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो, तो गवत व काष्ठे यांनी दबेल का? म्हणून असे घडणे अशक्य आहे. यावर विचार केला तरी हे अशक्य आहे असे दिसते. एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही. इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे. ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही, त्याप्रमाणे ज्ञाना इतके उत्तम दुसरे कुठे आहे? या सूर्याच्या कसोटीला लावून पाहता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळेल, किंवा आकाशाला कवळू जाता जर कवळता येईल, अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही मिळेल, तरच अर्जुना ज्ञानाला उपमा सापडेल. म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला असता व पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाचेच ठिकाणी आहे. अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता ती अमृतासारखीच आहे असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते, त्याप्रमाणेच ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग आहे. आता यापेक्षा ज्ञानाच्या महतीविषयी जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालविणे होय. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण जे बोलत आहात ते खरेच आहे, पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार, तोच ते त्याचे मनोगत देवाने जाणले. मग देव म्हणाले, अर्जुना, ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो. आता या गोष्टीकडे नीट चित्त दे. आत्मसुखाची चटक लागल्यामुळे जो सर्व विषयांना विटतो, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांचा बडेजाव नसतो, जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, जो प्रकृतीकडून होणारी कर्मे त्या कर्मांचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो, ज्या ज्ञानात निर्भेळ शांतीची वस्ती असते, ते ज्ञान त्याला शोधित येऊन निश्चित प्राप्त होते. ते ज्ञान अंतःकरणात स्थिर होते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो. मग आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो. मग जिकडे पाहिल तिकडे त्याला शांतीच दिसते. त्या अमर्याद शांतीचे पैल तीर कुठे आहे ते विचार करूनही समजत नाही. अशा या ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे, पण ते आता राहू दे. ज्या प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही, त्याच्या जगण्याला काय म्हणावे? त्यापेक्षा मरण बरे. जसे ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह व्यर्थ आहे, तसे ज्ञानहीनास जीवित हे केवळ शून्यवत आहे. अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली, पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने बाळगली, तरी त्याला ज्ञान प्राप्त होण्याची काहीतरी आशा आहे. एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला? पण जो त्याच्याबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही, तो संशय रूप अग्नीत पडला असे समज. अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्या वेळेस स्वभावतःच येते, त्या वेळेला मरण ओढवले आहे असे निश्चित समजावे. त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो, तो संशयाने घेरला जाईल यात संशय नाही. अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निस्संशय घात झाला असे समज. तो इहपरलोकातील सुखाला आचवला. ज्याला विषम ज्वर झालेला असतो, त्याला जसे शीत उष्ण काही कळत नाही, तो अग्नी आणि चांदणे ही दोन्हीही सारखीच मानतो, त्याप्रमाणे खरे आणि खोटे, प्रतिकूल आणि अनुकूल, हित व अहित ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत. ही रात्र आणि हा दिवस असे जन्मांधाला ज्याप्रमाणे ठाऊक नसते, त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयग्रस्त आहे, तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. म्हणून संशयापेक्षा मोठे असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. एवढ्याकरिता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो, तेथेच जो असतो त्या त्या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे. जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधार पडतो, तेव्हा हा मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असे नाही, तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. एवढा जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खडक जर हाती असेल
तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ निःशेष नाहीसा होतो. एवढ्याकरिता अर्जुना, अंतःकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, ऐक. सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच असा जो श्रीकृष्ण, तो मोठ्या कृपाळूपणाने याप्रमाणे अर्जुनास बोलला. पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोचित प्रश्न विचारील, ती संगतवार कथा, ती अर्थाची खाण, तो रसाचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल. ज्याच्या चांगलेपणावरून बाकीचे आठही रस ओवाळून टाकावे, जो या जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे, तो शांत रसच ज्यात अपूर्वतेने प्रगटेल, जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षा गंभीर आहेत, ते मराठी बोलायका. सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसते, तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते. त्याचप्रमाणे या शब्दांची व्याप्ती आहे असे अनुभवास येईल. अथवा इच्छा करणाऱ्याच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फळे देतो, त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत, म्हणून नीट लक्ष द्यावे. जास्त काय सांगावे, जे सर्वज्ञ आहेत त्यांना आपोआप समजतेच आहे. तरी नीट लक्ष द्यावे हीच माझी विनंती आहे. ज्याप्रमाणे एखादी स्त्री रूप, गुण आणि कुळ यांनी युक्त आणि पतिव्रताही असावी, त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीत शांत रसाला अलंकाराची जोड दिलेली दिसेल. आधीच साखर प्रिय आणि त्यात ती जर औषध म्हणून मिळाली, तर मग आनंदाने तिचे वारंवार सेवन का करू नये? मलय पर्वतावरील वारा स्वभावतःच मंद सुगंधी असतो. त्यातच जर त्याला अमृताची गोडी प्राप्त होईल आणि दैवयोगाने त्याच्या ठिकाणीच सुस्वर उत्पन्न होईल, तर तो आपल्या स्पर्शाने सर्व शरीर शांत करील, आपल्या गोडीने जिभेला नाचवील, त्याप्रमाणे कानांकडून वाहवा म्हणवील. तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे. एक तर कानाचे पारणे फिटेल आणि दुसरे अनायासे संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल. जर मंत्रप्रयोगानेच शत्रूस ठार करता येईल, तर कमरेस कट्यार व्यर्थ का बांधून ठेवावी? जर दुधाने व साखरेनेच रोग नाहीसा होईल, तर कडुनिंबाचा रस पिण्याचे काय कारण? त्याप्रमाणे मनाला न मारता, इंद्रियांना दुःख न देता, येथे नुसत्या ऐकण्यानेच घर बसल्या मोक्ष मिळणारा आहे. म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. अध्याय 4 समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.